माझ्या मागे फक्त स्त्री नाही, स्त्रियांची फौज आहे. क्या बात आहे. आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते की जे स्वप्न बघितली ती पूर्ण झाली आणि आता यू नीड टू सिट बॅक अँड रिलॅक्स. बरोबर. सगळ्यात मेन चॅलेंज हेच होतं की एक छान डॉलरमध्ये अर्निंग करत असलेलं नोकरी सोडायची आणि अशा क्षेत्रात उतरायचं की पोहता येत नाही पण पाण्यात उडी मारायची असं होतं. गुगलवर पदार्थ सर्च केला तर मराठी पदार्थ नव्हते, जसं की पुरणपोळी आहे, पिठलं भाकरी आहे. तर हा एक 15 वर्षांपूर्वीचा काळ जर बघितलं तर तेव्हा हे सगळं नव्हतं की कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर ही सगळं काही कन्सेप्ट नव्हती. न मॉनिटायझेशन होतं, तांत्रिक गोष्टी काही माहिती नव्हत्या. कॅमेरा कसा सेटअप करायचा, लाईट्स कशा लावायच्या, कॅमेरा समोर बोलायचं कसं. 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केल्या आणि मग ते केल्यानंतर मग नवऱ्याला असं वाटलं की नाही बाबा हिला खरंच करायचंय. पहिला व्हिडिओचा अनुभव एकदम टेरिबल होता, कारण कॉन्टेंट क्रिएट करायचं इंग्रजीमध्येच. मग तर ते इंग्रजी शिकायचं, त्यातले ते शब्द म्हणजे हिंग किती सोपं आहे ना. खूप सोपं आहे. ऍसोफेटिडा बोबडी वळायची इंग्रजी बोलता बोलता. अरे बाबा. ते सगळं शिकावं लागलं. सो हा सगळा मजा होती आणि माझ्या इंग्रजीला मीच खूप हसले होते तेव्हा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे व्यवसाय वाढवताना कुठल्या चुका नाही केल्या पाहिजे. चुका करा. पहिली गोष्ट म्हणजे कम्पेअर नका करू, तुलनात्मक नका तुम्ही काम करू. मग तुम्ही भले कॉन्टेंट क्रिएशन मध्ये असाल, बिझनेस मध्ये असाल किंवा कुठे. मला असं वाटतं ना, युट्यूब अल्गोरिदम पेक्षा आहे ना तुम्ही कसं परसिव्ह करताय. प्रत्येक प्लॅटफॉर्मचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत. महाराष्ट्रातील ज्या आपल्या काही बहिणी आहेत, ताई आहेत, आई आहेत, काकी आहेत, मावशी आहेत, प्रत्येकाला काही ना काही करायचे, उद्योजिका व्हायचे. पण त्यांच्यात ती एक डेअरिंग नसते की मी कसा सुरुवात करू. आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहेत, तर तुम्ही त्या भगिनींना काय सल्ला द्याल? नमस्कार, कोच किरण पाटील या बिझनेस पॉडकास्टमध्ये आज स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्यांनी शून्यातून विश्वनिर्मिती केली, ज्यांनी एक छोटंसं बी लावलं होतं आणि आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष तयार झाला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये त्यांना ओळखतात. अशा मधुरा रेसिपीच्या फाउंडर मधुराताई. मधुराताई नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे कोच किरण पाटील या बिझनेस पॉडकास्टमध्ये. तर प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असती, त्याचं म्हणजे यशाचं रहस्य असतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असती. तसं तुमचं रहस्य काय आहे? माझ्या मागे फक्त स्त्री नाही, स्त्रियांची फौज आहे. क्या बात आहे. यस, ती एनर्जी दिसलीच मला. तुम्ही आल्याला एकदम एनर्जेटिक जी आहे ती पूर्ण महाराष्ट्राची एनर्जी आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस हा बिझनेस स्टार्ट केला तर कुठल्या कुठल्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? संकट नाही म्हणू शकत, चॅलेंजेस. तो एकतर सुरू केलं होतं मी 2007ला सुरुवात केलं ते ब्लॉग रायटिंग पासून. ओके. अमेरिकेमध्ये होते, गुगलवर पदार्थ सर्च केला तर मराठी पदार्थ नव्हते, जसं की पुरणपोळी आहे, पिठलं भाकरी आहे. म्हणून मग म्हणलं चला की घरी जे पदार्थ मी करायचे ते लिहायचे, त्याचे फोटो काढायचे आणि ब्लॉग स्पॉटवर पोस्ट करायचे. असे 2 वर्ष केलं. 2 वर्ष ते करत असताना थोडे ते चॅलेंजेस वाटले की त्याचा रीच हवा तसा नाहीये, कमी लोकांपर्यंत पोहोचतं, एंगेजमेंट हवी तशी नाही. 2008 मध्ये गुगलने युट्यूब घेतलं आणि अगेन युट्यूबवर जेव्हा मी व्हिडिओज ब्राउज करायचे तेव्हा 2च जॉनरे होते तेव्हा 2009 मध्ये. एक म्युझिक, त्यामध्ये टी सिरीज, आणि दुसरं फूड कॉन्टेंट क्रिएटर. ते 3 जण होते. त्यामध्ये जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचं, जसं पंजाब आहे, गुजरात आहे, साऊथ इंडिया आहे. आणि मग अगेन युट्यूबवरही मराठी पदार्थ नव्हते, ठेचा आहे, पिठलं भाकरी आहे. मग तिथे अगदी एक पॅशनेटली म्हणून की नाही, हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, जागतिक प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आपले मराठमोळे पदार्थ आले पाहिजे जेणेकरून ते जगभरात पोहोचतील. या हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. आता 2009ला सुरू केलं तर हा एक 15 वर्षांपूर्वीचा काळ जर बघितलं तर तेव्हा हे सगळं नव्हतं की कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर ही सगळं काही कन्सेप्ट नव्हती. न मॉनिटायझेशन होतं. सो मेन चॅलेंज हे होतं की मी बँकेत काम करत होते, शिकागोमध्ये होते, फुल टाइम बँकेमध्ये काम करत होते, छान नोकरी होती, डॉलरमध्ये पैसे कमवत होते आणि ते करत असताना म्हणजे आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते की जे स्वप्न बघितली ती पूर्ण झाली आणि आता यू नीड टू सिट बॅक अँड रिलॅक्स. बरोबर. की आता पैसे मिळणार आहे, नोकरी आहे, नंतर इव्हेंच्युअली पेन्शनही मिळणार कारण गव्हर्नमेंट जॉब होता.
पण यूट्यूब सुरू झाल्यावर थोडं असं चलबिचल होत होतं की हे प्लॅटफॉर्म छान आहे आणि कुठे ना कुठे असं वाटत होतं की आपण आता 9 ते 6 या जॉब रुटीनला नको जायला, कारण त्यापूर्वी मी 10 वर्ष काम करत होते, त्यामुळे त्याचे चॅलेंजेस स्ट्रगल सगळे माहिती होते. पण सगळ्यात मेन चॅलेंज हेच होतं की एक छान डॉलरमध्ये अर्निंग करत असलेलं नोकरी सोडायची आणि अशा क्षेत्रात उतरायचं की पोहता येत नाही पण पाण्यात उडी मारायची, असं होतं. आणि दुसरं एकतर कॉमर्स बॅकग्राऊंड, त्यामुळे तांत्रिक गोष्टी काही माहिती नव्हत्या. कॅमेरा कसा सेटअप करायचा, लाईट्स कशा लावायच्या, कॅमेरासमोर बोलायचं कसं, एडिटिंग कसं करायचं असं. आणि तेव्हा हे टूल्सही नव्हते. म्हणजे आता एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं तर फ्री टूल्स भरपूर आहेत आणि AI मध्ये पटकन होतं, व्हिडिओज आहेत कसं एडिट करायचं. तेव्हा हे कॉन्टेंटही काहीच नव्हतं. बरोबर. त्यामुळे मग फार सर्च केल्यानंतर मग काही फ्री टूल्स मिळाले. मग ते 30 दिवसाचे ट्रायलवर असायचे, मग ते डाउनलोड करायचे, 30 दिवसात एडिटिंग करायचं, अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचे पुढच्या 30 दिवसांसाठी. असं केलं. मैत्रिणीकडून ट्रायपॉड आणला, कारण ट्रायपॉड नव्हता घरात तेव्हा, स्मार्टफोनही नव्हते, त्यामुळे घरातला जो पर्सनल कॅमेरा होता तो वापरायचा आणि शूट करायचा. आणि अमेरिकेत असल्यामुळे सगळं स्वतःला करावं लागायचं, असं हाताखाली काम, मदतनीस वगैरे असं काही नाही. परत शिकागो म्हणजे डे लाईट, 4 वाजता अंधार, त्यामुळे 4च्या आधीची टाइम फ्रेम वापरून डे लाईटचा वापर करून शूट करायचं. आणि आता नोकरी सोडून करायचं म्हणल्यावर ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे की नाही, हे मला फील्ड आवडतंय, हे मला करायचंय. तर एकही पैसा न कमवता फक्त एक पॅशन म्हणून तेव्हाही, म्हणजे असं नाही की एक व्हिडिओ टाकला आणि वाट बघत बसले कमेंट येतंय का. 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केल्या आणि मग ते केल्यानंतर मग नवऱ्याला असं वाटलं की नाही बाबा हिला खरंच करायचंय. भले मग नवऱ्यालाही मग तो कॉन्फिडन्स नवऱ्याचा घ्यावा लागला, कारण आपल्याकडे असं ऑड वाटा आपण निवडल्या ना की सल्ले देणारे लोक असतात, हे चांगलं, हे कशाला करते, हे इतका पगार तू कमवते. पण मग हे असं रिगरसली मी करते हे बघितल्यावर मग नवऱ्याला जरा वाटलं की हिला खरंच करायचंय. बरोबर. मग ब्रेक घेतला, मी रिझाईन नाही केलं जॉबमधून. मग एक 6 महिन्याचा पुन्हा ब्रेक घेतला. मग नवऱ्याने प्रोफेशनल डिव्हायसेसमध्ये इन्व्हेस्ट केलं. कॅम्पकॉर्डर, हो तेव्हा DSLR नव्हता, मग कॅम्पकॉर्डर घेतला, लेपल माईक घेतला सेनहायझरचा, काही लाईट्स घेऊन दिले आणि मग प्रोफेशनल आपण टच म्हणतो त्या प्रकारे मग 6 महिन्याने सुरुवात झाली. हे सगळे चॅलेंजेस होते की बिल्डिंग फ्रॉम स्क्रॅच किंवा डायव्हिंग इन टू द अननोन, फ्रोझन मूवीतला डायलॉग आहे तसं, की पोहता नाही येते, उडी मारली आणि हातपाय मारत मारत शिकले. पहिल्या व्हिडिओचा अनुभव कसा होता? बऱ्याच वेळेला असं होतं की पहिल्या व्हिडिओलाच लोकांना कॅमेऱ्याची भीती असते, मला जमेल का, बॉडी लँग्वेज येईल का, माझा व्हॉइस चांगला आहे का, मी दिसायला सुंदर आहे का. तर तुमचा पहिला व्हिडिओचा अनुभव कसा वाटतो? सो पहिला व्हिडिओचा अनुभव एकदम टेरिबल होता, कारण तेव्हा प्रादेशिक किंवा रिजनल भाषा नव्हती, ते कॉन्टेंट नव्हतं. कॉन्टेंट क्रिएट करायचं इंग्रजीमध्येच. आता कुठलीही फॅकल्टी असो त्याची स्वतःची एक शब्दकोश असतो, व्होकॅब्युलरी असते, मग ते कॉमर्स असो काही असो, डॉक्टर असो, तर तसंच कुकिंगच्या बाबतीत आहे. मग तर ते इंग्रजी शिकायचं, त्यातले ते शब्द, म्हणजे हिंग किती सोपं आहे ना, खूप सोपं आहे. ॲसोफेटिडा, बोबडी वळायची इंग्रजी बोलता बोलता, ते सगळं शिकावं लागलं की इंग्रजीमध्ये पदार्थ कसा शिकवतात, कसा नरेट करतात. कॅमेरा फेसिंग नव्हतं माहीत, आणि मग 2 कॅमेरा शूट वाटलं पाहिजे, मग मास्टर कॅमेरा असं सेट करायचा, बोलायचं, इंट्रो करायची, मग हे करतोय, मग आता फोडणी घालूया, मग पुन्हा तो क्लोजला आणायचा, मग ते सगळं कुकिंग प्रोसेस करायची, पुन्हा मास्टरला न्यायचा. सो हा सगळा मजा होती. आणि माझ्या इंग्रजीला मीच खूप हसले होते तेव्हा. साधारण एक कंटेंट तयार करायला साधारण आताही किती वेळ लागतो तुम्हाला? सो ॲट ॲक्च्युअल ऑन कॅमेरा एक रेसिपी शूट करायला 2 तास जातो, स्टार्ट टू एंड. इट डिपेंड्स की अगदीच खूप मोठी रेसिपी असेल, थाळीबिळी, तर 3 ते 4 तास जातात. पण 2 तास ऑन कॅमेरा जरी गेली, त्याचे प्रेप बरेच दिवस आधी सुरू असतं. प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझेशन आहे, इन्ग्रेडियंट लिस्ट आहे, काय करायचं काही नाही, त्याचं रिसर्च, हे बरेच दिवस आधी सुरू असतं. तुमचा आवडता प्रकार कोणता, स्वीट, स्नॅक्स की पारंपरिक? पारंपरिकमध्ये जे काही म्हणाल ते. लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यातून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? भरपूर शिकायला मिळतं, कारण मराठी ऑडियन्स बेस ना खूप गोड आहे.
म्हणजे काही त्यांना सांगायचं असेल तर म्हणजे सांगायचं असेल एकदम छान सांगतात. जो आमचा ऑडियन्स बेस आहे तो खूप छान आहे. क्रिटिसाइज करायचं असेल तरी असं नॉर्मल करतात, असं फार नाही. आणि सजेशन्स असतात आणि त्या सजेशन्स मधून खूप मी गोष्टी शिकते. कारण ऍट द एंड काय होतं ना, पारंपरिक पदार्थ आहे त्याचं असं काही रीतसर कोणी डिग्री घेऊन नसतं आलेलं पुढे. बरोबर. ते आजीकडून पणजीकडून आलेला वारसा असतो. मग हे अनुभवातून येणारच शहाणपण असतं. त्यामुळे कमेंटमध्ये काही काही असे सजेशन्स येतात, काही रिक्वेस्ट येतात, तर त्यातून खूप सारं शिकायला मिळतं. ओके. पण महाराष्ट्रातील ज्या आपल्या काही बहिणी आहेत, ताई आहेत, आई आहेत, काकी आहेत, मावशी आहेत, प्रत्येकीला आजी आहेत, प्रत्येकीला काही ना काही करायचंय, उद्योजिका व्हायचंय. पण त्यांच्यात ती एक डेअरिंग नसते की मी कसा सुरुवात करू. तर आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहेत, तर तुम्ही त्या भगिनींना काय सल्ला द्याल? मला असं वाटतं ना की अजूनही म्हणजे काही करायचं, त्यातल्या त्यात घरातल्या महिलेने करायचं म्हणलं की सल्ले देणारे खूप लोक येतात. मग हे कर, मग ते नको करू, हे तू कशाला करते. काय होतं ना, रिझल्ट ओव्हरनाईट कधीच येत नाही. त्यामुळे एक पहिली गोष्ट ही तयारी ठेवायची की मी आता सुरू केलं आणि बिझनेस ओपनिंगच्या दिवशीच प्रॉडक्ट विकलं जाईल असं नाही. 6 महिने देखील वाट बघावी लागते किंवा 6 महिन्यात सगळं तुम्ही स्टॉकआउट पण होऊ शकता. सो याचं गणित कोणीच नाही सांगू शकत, पण केल्याशिवाय कळतही नाही. कळणार नाही. करेक्ट आहे. मेल्याशिवाय स्वर्ग नाही म्हणतात, जे आपल्या डोक्यात आहे ते करून बघावं. त्यामुळे तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीची आवड आहे, खरंच तुम्हाला करायचं आहे, तर ते धाडस अंगी बाळगणं गरजेचं आहे. कोणी काही म्हणो, त्याचा स्वतःवर एकतर परिणाम नाही करून घ्यायचा. बरोबर. दुसरी गोष्ट, त्याचं पूर्वनियोजन हवं. काय करायचंय तुम्हाला, आता व्हिजन क्लिअर हवं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं पाऊल उचलणं गरजेचं. ते बऱ्याच वेळेला उचललं जातं. पहिलं पाऊल उचला, पुढच्या वाटा मग आपण जो काही हातपाय मारतो, स्ट्रगल करतो, ते आपोआप मोकळ्या होत जातात. आता काही तुम्ही प्रोडक्ट्स काही लॉन्च केले आहेत का, आणि सगळ्यात महत्वाचं काही कोर्सेस तुम्ही लॉन्च करणार आहात का? कारण बऱ्याच जणांना शिकायचं असतं आणि नाही मधुराताईंकडनं शिकायचं. प्रॉडक्ट्स आपण 2018 मध्ये मसाल्यांपासून सुरुवात केली होती आणि आता आम्ही युटेन्सिल्सचं व्हर्टिकल स्टार्ट केलं, ज्यामध्ये पुश चॉपर आहे, स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आहे की जे रोजच्या बेसिसवर लागतं. आणि कोर्सेस पण आहेत पाईपलाईन मध्ये, ते येतील. ते ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार? ऑनलाईन कोर्सेस असणार आहे. की आता जे चालू आहे ते TMC म्हणजे मी म्हणते की टू मच कॉन्टेंट झालंय, सॅच्युरेशन झालंय. त्यामुळे एक असं प्लॅटफॉर्म, एक असं व्यासपीठ की तिथे तुम्हाला सगळं शिकता येईल, फोकस राहून. की मला बेसिक महाराष्ट्रीयन कुकिंग स्किलचा कोर्स शिकता येईल. मोदक जर मी एनरोल झालं तर उकडीच्या मोदकांपासून तळणीच्या मोदकांपर्यंत शिकता येईल. तर हे सगळे वेगवेगळे आम्ही घेऊन येतोय. हे कुठल्या लँग्वेज मध्ये असणार आहे? हे मराठीमध्ये असणार आहे. आणि AI च्या कृपेमुळे मग हिंदीमध्ये पण ते असते. व्हेरी नाईस. AI मुळे आता खूपच सोपं झालंय. पुढच्या 5 वर्षाचं तुमचं व्हिजन काय आहे? पहिले PhD करते. वाव, क्या बात. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये. व्हेरी नाईस. त्यामुळे PhD फोकस आहे पहिली गोष्ट. डाऊन द लाईन आय सी टू माय सेल्फ की काही काळ आणखी डिजिटलवर घालवल्यानंतर शेवटचे म्हणजे आता हा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, आवड आहे, तर रीतसर भारतीय खाद्य संस्कृती, मराठी पदार्थ, मराठी खाद्य संस्कृती याचा अभ्यास करून एक अवेअरनेस किंवा त्याचे एक आत्ताही ॲट दिस मुमेंट बऱ्याच हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सोबत माझं बोलणं आहे की तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये काही एक सिलेबसचा पाठ हा पारंपरिक पदार्थांसाठी असला पाहिजे, आपल्या इतिहासासाठी, खाद्य संस्कृतीसाठी. सो त्याला वेळ लागेल ते इम्प्लिमेंट व्हायला, पण चर्चा सुरू आहेत. आणि हे केल्यानंतर मग डाऊन द लाईन आय सी टू माय सेल्फ की आय एम इनटू टीचिंग की इतिहास आहे भारतीय पदार्थांचा, खाद्य संस्कृतीचा. आणि बाकी हे सगळं आहे डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू, ते लाईक मग ते ऑटो पायलटवर टाकायचं असं. आय होप की हॉटेल मॅनेजमेंटच्या सिलेबसमध्ये काही दिवसांनी मधुरा रेसिपीचा एक चॅप्टर असेल. मधुराच रेसिपीचा नसला तरी महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचा नक्की असावा. मधुरा रेसिपीचा अनुभव एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगाल? कमाल आणि नेव्हर एंडिंग आहे. म्हणजे दर दिवशी मी नवीन काही ना काही शिकत असते, एक्सप्लोअर करत असते, काही ना काही सुचत असतं. स्वयंपाकाशी असलेलं हे जे नातं आहे, तर याची प्रेरणा आणि आवड कशामुळे निर्माण झाली?
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लहानाची मोठी झाले. आजोळी 3 आज्या, तिघीही सुगरणी. आणि पूर्वीच्या काळी जरा कामाचं नियोजन असायचं की मोठी आजी म्हणलं की ती सणासुदीचे पदार्थ करणार. मग तिला एक स्वतंत्र खोली, कुलाचाराचे पदार्थ, मग ते सोवळं बिवळं नेसून त्या खोलीतच ती करणार. मधली आजी आहे ती रोजचा स्वयंपाक करणार. छोटी आजी आहे ती वाळवणाचे पदार्थ म्हणजे असे छोटे छोटे नसायचे तेव्हा, असे मोठ्या मोठ्या बरण्यांमध्ये मोरावळे, मुरब्बे, कैरीचा छुंदा असं आजी करून ठेवायची. सो हे बघत बघत मी घडलीय. त्यामुळे हे कुठे ना कुठे बाळकडू लहानपणापासून रुजत राहिलं. बरं, आजींचा हा वसा पुढे मामांनी जोपासला, मावशांनी जोपासला. त्यामुळे हे कुठे ना कुठे बाळकडू रुजत होतं. पण जबाबदारी लग्नानंतरच आली. लग्न झाल्यानंतर सगळे घरात खवय्ये, त्यामुळे करत गेले. आणि खाऊ घालायला आवडतं, त्यामुळे करायलाही मजा येते. कुठल्या मराठमोळ्या रेसिपीला जास्त प्रतिसाद मिळाला लोकांकडून? साधे घरगुती पदार्थ, अगदी भरलं वांग, भेंडीची भाजी, कोबीची भाजी, साधे पदार्थ. कढीची पोळी कशी करायची. पारंपरिक रेसिपींचा वारसा जपण्यासाठी तुम्ही काय करता? 12 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. वाव, तुमची नावं सांगू शकता? येस, 365 पारंपरिक न्याहारीचे पदार्थ. यामध्ये पूर्ण ब्रेकफास्टचे पदार्थ आहेत मराठमोळे 365. अच्छा. कदंब आहे, पिठवणी आहे, म्हणजे ठोंबरा आहे. वाव, जे कधी नावं पण आपण ऐकले. हे सुद्धा मी ऐकलेलं नाही कधी नाव. तिखट उंदलकाल. सो हे सगळे पदार्थ त्यामध्ये आहे. मील प्लॅनिंगचे आहेत, काही शाळेचे डब्यांचे आहेत. सो प्रिंट मीडिया, जसं मी म्हणाले की प्रत्येक माध्यमाचं आपण ऍक्टिव्ह असलं पाहिजे. सो 12 पुस्तकं प्रकाशित केली. 12ही अमेझॉनवर आहेत उपलब्ध. ते हॅव बीन बेस्ट सेलर ऑन अमेझॉन. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करते. जसं मला विचारलं जातं तसं त्या टॉपिकवर मी लिहायचा प्रयत्न करते. माझा, जसं मी आता पीएचडी करते तेव्हा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास, खाद्य संस्कृतीनंतर आधी भारतीय संस्कृती, मग ती वेदकालापासून, त्याच्या आधीपासून ते जर मी शिकले तर तिथे एक की पाषाणयुग होतं. मग तेव्हा कुठली भांडी वापरायची, मग पाषाण युगात कुठली धान्य अन्न वापरली जाते, त्यावरून मग अंदाज येत मग आत्तापर्यंत ती कशी विकसित होत गेली. आणि मग याच्यातून बरंच आपलं संत साहित्य आहे, बरंच साहित्य आहे की ज्याच्यामध्ये आत्ता आपण जे पदार्थ करतो ते इतकं रसाळ वर्णन केलं 12व्या-13व्या शतकातलं. सो माझ्यासाठी हे अमेझिंग आहे. आणि मग हे पदार्थ मग नोट डाऊन करते. जसं उंदलकाल आहे, हिंदोरी आहे, पोहा चटणी आहे, हे मी नोट डाऊन करते आणि याचा व्हिडिओ करून पोस्ट करायचा प्रयत्न करते. पण काय होतं ना की पारंपरिक पदार्थ, जसं की तुम्ही म्हणाला नावच माहीत नाही, लोकांना नावच माहीत नाही, मग सर्च नाही होत आणि मग लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मग आता आम्ही लाईव्ह करतोय स्पेसिफिकली पारंपरिक पदार्थांना, की किमान त्या मार्फत तरी ते लोकांपर्यंत पोहोचत. कधी असतं हे लाईव्ह? गुरुवारी दुपारी 1 वाजता. दर गुरुवारी दुपारी 1 वाजता. व्हेरी नाईस. आता एवढा सगळा मोठा ब्रँड तुम्ही उभा केलेला आहे, यात सगळं कौटुंबिक जबाबदारी आणि पूर्ण टीम जी आहे, हे सगळं टीम मॅनेजमेंट तुम्ही कसं, एवढं सगळं मॅनेज कसं करता? आता टू बी ऑनेस्ट सांगते, माझं काम असतं कॉन्टेंट क्रिएशन. म्हणजे जसं आम्ही 2013 भारतामध्ये आलो, हे सगळे चॅलेंजेस आम्ही तिकडे खूप फेस केले. एडिटर आणि व्हिडिओग्राफर, DOP हवं. त्यामुळे 13 आल्यावर आम्ही सगळी कामं पहिले काय केलं तर विभाजन केलं. ज्याचं काम त्याला दिलं आणि सुरुवातीपासून वर्क फ्रॉम होम याच ऑपरेटिंग सिस्टमवर आम्ही काम केलंय. त्यामुळे जो काही आहे ते वर्क फ्रॉम होम करतात. मग त्यामुळे मग काही जण हैदराबादमधून काम करतात, काही मुंबईतून, काही पुण्यातून. त्यामुळे ते जागेच्या मर्यादा कोणालाच नाही, वेळेच्या मर्यादा कोणालाच नाही. त्यामुळे काम खूप एफिशियंटली होतं ऍक्च्युली फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे. आणि माझं काम आत्ता अभ्यास करणं आणि कॉन्टेंट क्रिएशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचं एक पॅरलली, कारण या इंडस्ट्रीमध्ये आहे त्यामुळे याचा एक रिसर्च किंवा एक बॅकएंडचा अभ्यास चालू असतो. पण बाकी सगळं मंगेश सरांशी तुम्ही बोलता. एवढ्या ही लुक्स आफ्टर एव्हरीथिंग. उंचीवर तुम्ही आलेले आहात, म्हणजे ह्या लेवलला आले आहेत, तर तुम्हाला 0 ज्यावेळेस व्ह्यू येतील किंवा 10-20 व्ह्यू येत होतात आणि आता करोडोनी व्ह्यूज येतात तुमच्या शॉर्ट्स किंवा व्हिडिओला, तर हाऊ यू फील? छान वाटतं. कृतज्ञता आणि ईश्वर कृपा समजते. कारण हे एक टप्पा, म्हणजे जेव्हा सुरू केलं तेव्हा काहीच माहिती नव्हतं. जसं म्हणालात की 0 व्ह्यू, काहीच आयडिया नव्हती की कसं होईल, काय होईल.
फक्त पॅशन होती की नाही मराठी पदार्थ आपल्याला पुढे न्यायचे, ते या व्यासपीठावर आणायचे, डिजिटली आले पाहिजे. कारण ॲक्च्युअल ब्लॉगस्पॉट रायटिंगच्या आधी म्हणजे अमेरिकेत जायच्या आधी मी MNC मध्ये काम करत होते. तिथे कॉन्टेंट रायटर म्हणून मी 2 वर्ष काम केले. त्यामुळे ही प्रोसेस काय आहे मला माहिती होतं की आता कॉन्टेंटचा तुम्हाला कधी प्रॉब्लेम नाही आला, कारण मी तिथे कॉन्टेंट स्पेशलिस्ट म्हणूनच काम करत होते. कारण गुगल कसं भरायचंय याचं प्रशिक्षण माझं तिथे झालं होतं. त्यामुळे हे बॅकएंडला कुठे ना कुठे माहीत होतं. मग आता जर गुगल सिस्टम भरायचंच आहे तर आपण ते सुरू करूयात. त्यामुळे इथपर्यंत हा पल्ला पार करताना ईश्वर कृपा आहे, डेफिनेटली कृतज्ञता आहे. छान वाटतंय, पण वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. आणि म्हणूनच फक्त कॉन्टेंट क्रिएशनवर न थांबता आणखी काय 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 करता येईल मराठी खाद्य संस्कृतीसाठी त्या दृष्टीने प्रयत्न. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलला आल्यानंतरही तुमचं अजूनही अपडेशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, जो जुनून हे तेवढंच आहे. तर हे तुम्हाला कसं काय जमतं आणि एनर्जी, तर याचं रहस्य काय आहे? जसं अर्जुनाला त्या फक्त माशाचा डोळा दिसतो तसं मला आहे की मला फक्त मराठी पदार्थ दिसतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. मग सुरुवातीला फक्त YouTube होतं, मग फेसबुक आलं, मग 2014ला व्हिडिओ स्ट्रीमिंग फेसबुकने सुरू केलं, मग त्यांनी 1 मिनिट स्क्वेअर फॉर्मॅट केलं, मग 4:5 केलं, मग टिकटॉक आलं, मग इंस्टाग्राम आलं, मग YT शॉर्ट. सो आय सी टू इट ॲज अ रिच की मी कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवते. मग मला ते 10 मिनिटात पोहोचवायचंय. तेच काम जर मला 1 मिनिट 1 मिनिटात करून जर मी मिलियन लोकांपर्यंत पोहोचवत असेल तर का नाही? म्हणजे माझा हेतू तर साध्य होतो. त्यामुळे मला कुठलाच जे नवीन अपडेट्स आले तिथे मला तो पॉझिटिव्ह अप्रोचच कायम दिसला की चला अरे 1 मिनिटात मी मिलियन लोकांपर्यंत पुरणपोळीचा रेसिपी नेते, का नाही? सगळ्यात जास्त रेसिपी कुठली जास्त व्हायरल झाली ज्याला खूप जास्त रिस्पॉन्स आला? खूप आहेत, पण त्यातलं त्यात एक पहिला असा त्यावेळेस 2009ला आणि इव्हन आता 2016ला जेव्हा मराठी चॅनल सुरू केलं, एक कॉमन रेसिपी भरलं वांग. ती तेव्हाही व्हायरल गेली, आताही व्हायरल गेली आणि आता मी नवीन चॅनल सुरू केले फूडी, त्यावरही ती व्हायरल गेली. नक्कीच मी माझ्या बायकोला तुमच्या रेसिपी बघून भरलं वांग करायला सांगितलं. आणि ती सेम रेसिपी आहे तेव्हापासून, त्याच्यात काहीच बदल मी केला नाही. खूपच छान. काही शूटिंगच्या दरम्यान काही अशा मजेशीर गमती जमती झाल्या काही, तर त्या तुम्ही तांत्रिक अडचणी आल्या अशा काही मजेशीर गमती जमती? भरपूर होतात, त्यातली एखादी. सो 2010 मध्ये दिवाळीचं फराळाचं सिरीज मी करत होते, अमेरिकेत होते. आणि ती सिरीज करत असताना मायक्रोवेव्हची सिरीज मी करत होती. म्हणजे हा आगाऊपणाच आहे, दिवाळी फराळ मायक्रोवेव्ह मध्ये करणं. तर अमेरिकेत वॅट जे असतं, वॅटेज मायक्रोवेव्हचं ते 1,500 असतं आणि आपल्या इथले जे असतात ते मॅक्स 900 असतं, 900च्या पुढे नसतात. तर हा जो डिफरन्स आहे हा खूप आहे. म्हणजे 1,500 वॅटच्या मायक्रोवेव्हमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी पुढे गेला तरी तो पदार्थ वाया जातो. मी चिवडा करत होते मायक्रोवेव्हमध्ये, फोडणी करपली. आता काचेचं भांडं होतं, मायक्रोवेव्हमध्ये करते. नेहमीच्या सवयीप्रमाणे एखादं भांडं करपले की आपण किचनच्या सिंकमध्ये टाकतो, बरोबर. मग मी पण ते गरम गरम काचेचं भांडं नळाखाली ठेवलं आणि त्याचं धमाका झाला आणि ती दिवाळी माझी तिथे साजरी झाली होती. सो अशा खूप गोष्टी होतात बिहाइंड द सीन्स. आता तुम्ही एवढे म्हणजे एक प्रकारे सेलिब्रिटीज झालाय, आज एवढा तुमचा फॉलोअर्स आहे युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, तर तुम्ही आता नॉर्मल कुठेही गेला तर अरे मधुराताई, तर कसं वाटतं? पहिली गोष्ट, सगळे असं म्हणतात सेलिब्रिटी झाले, हा सगळ्यांचा मोठेपणा आहे, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असं मी मानते. पण मी असं मानत नाही, कारण अजून खूप काही करायचं आहे. आणि मला छान वाटतं ॲक्च्युली, बाहेर लोक भेटतात आणि संवाद साधणं होतं, तर एक आपुलकी किंवा आपलेपणा जाणवतो सेलिब्रिटी असण्यापेक्षा. आणि जे आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत, सो ते अनुभवायला मिळतं या माध्यमातून. कारण कुठेही गेले की लोक भेटतात, हाय हॅलो करतात, छान आमचं जुजबी बोलणं होतं. अजून काय? व्हेरी नाईस. सुरुवातीच्या काळात तुम्ही कंटेंट जो मोफत दिला तर त्याचं व्यवसायात रूपांतर कसं केलं? कॉन्टेंट अजूनही फ्रीच आहे. सो मॉनिटायझेशन कॉन्सेप्ट नव्हती 2009 मध्ये, ती सुरू झाली 2010च्या शेवटी. 10च्या शेवटी. हो. आणि मग प्रॉपर पहिला मला पेचेक मिळाला 2011 उजाडला होता. ओके. सो बाय दॅट टाइम आम्ही आमचंच म्हणजे एक रोडमॅप असतो की जेव्हा तुम्ही अशा क्षेत्रात जाता तर आमचे पैसे इन्व्हेस्ट करून आम्ही करत होतो आणि एक समाजकार्य हाच हेतू मनात ठेवून करत होतो. सो असं मी म्हणाल की सडन असं मिळालं नाही आहे.
कुठलीच गोष्ट प्रॉपर त्याला, म्हणजे मी आता एक व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल झाला म्हणून त्याला 1,00,000-1.5 लाख मिळाले असं कधीच नाही झालं. माझ्या बाबतीत ही प्रोसेस होती, पॅशन होतं, मग ते समाजकार्य म्हणून हातात घेतलं, मग 3 वर्षानंतर पैसे मिळायला लागले आणि मग ही या प्रोसेसमधून जाताना त्याचा मला आनंद होतो. मग 2013ला इंडियात आलो, मग 14ला गुगलने इंडियामध्ये सेटअप करायला सुरुवात केली, कारण बाय दॅट टाइम स्मार्टफोन आले. 13-14 नंतर भारतामध्ये जिओ इफेक्ट आला. सो माझा पहिला गुगल सोबत इव्हेंट झाला होता तो 2014ला. आम्हाला सगळी सर्व्हिस देण्यात यायची, तुम्ही जा या, म्हणजे ट्रॅव्हल, अकोमोडेशन, लॉजिस्टिक हे सगळं स्पॉन्सर केलं जायचं. सो 2014ला जेव्हा बोलवण्यात आलं होतं तेव्हा आम्ही 3 जणच होतो. बी युनिकचा निक, मी आणि आणखी एक फॅशन कॉन्टेंट क्रिएटर होते. आणि मग तिथून ती प्रोसेस सुरू झाली. मग आम्ही पहिल्या याला 3च होतो आणि मग आता ते वाढून आता काही लाखात झाले कॉन्टेंट क्रिएटर झाले. आणि तुमच्याकडे बघून खूप साऱ्या स्त्रिया मोटिवेट होऊन स्वतःचाही चॅनल ओपन करतायत. सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे तो व्यवसाय यशस्वी होतो असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की फॉलोअर्स आहे म्हणूनच व्यवसाय यशस्वी होतो का असं नाहीये, पण आता काळाची गरज आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल, डॉक्टर असाल, सर्जन असाल, मेकअप आर्टिस्ट असाल, तुमचं जनरल स्टोअर असेल, जे काही असेल, तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स खूप तुम्हाला फायदा देतो. तुम्हाला फुटफॉल, ब्रँडिंगसाठी, ब्रँड बिल्डिंगसाठी, एक लॉयल कस्टमर बेस बिल्ड करण्यासाठी. आणि यासाठी मी ना धनंजय पवार म्हणजे DP दादा बिग बॉस मध्ये आता होते ते त्यांचं उदाहरण देते. इचलकरंजीत लॉकडाऊन मध्ये त्यांनी रील पोस्ट करायला सुरुवात केली. इचलकरंजीमध्ये सोसायटी फर्निचर त्यांचं शोरूम आहे. सो कॉन्टेंट क्रिएट करता करता त्यांचा त्या मॉलचा फुटफॉल वाढला. तिथे त्यांनी नाही थांबले, त्यांनी आईसाहेब वस्त्रम त्यांचं साडीचा ब्रँड लॉन्च केला. DP अमृततुल्य अक्रॉस इचलकरंजी आणि पश्चिम महाराष्ट्र लॉन्च केले त्याच्या फ्रँचायझी. गॉगलचं त्यांनी आता ब्रँड लॉन्च केला. सो ही पॉवर आहे सोशल मीडिया, डिजिटल मीडिया. अल्प कालावधीत कम्युनिटी बिल्ड करण्यासाठी याच्यासारखं दुसरं टूल. वाव, फॅन्टास्टिक. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे व्यवसाय वाढवताना कुठल्या चुका नाही केल्या पाहिजे? चुका करा. कारण कम्फर्ट झोन मध्ये राहिलं ना की मी नाहीच चुकणार, माझ्या हातून चुकाच नाही होणार, आय विल बी 100%. जो काही प्रवास आहे 2009 ते आतापर्यंतचा, तर कुठल्या एक 3-4 मेजर चुका ज्या नाही करायला पाहिजे उद्योजकांनी? माझ्या दृष्टीने तर माझ्यासाठी ही प्रोसेसच होती आणि टचवूड असं होत गेलं सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे कम्पेअर नका करू, तुलनात्मक नका तुम्ही काम करू. मग तुम्ही भले कॉन्टेंट क्रिएशन मध्ये असाल, बिझनेसमध्ये असाल किंवा कुठे, डोंट कम्पेअर. म्हणजे नंबर्स कम्पेअर नका करू की ह्याचं एवढं आहे त्याचं तेवढं आहे. कामावर फोकस करा आणि आपलं काम कसं बिल्ड करता येईल, कसं ग्रो करता येईल यावर कायम फोकस हवा आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल, प्रयत्नवादी हवंय. कम्पेअर नाही केलं पाहिजे. कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. हो, सातत्य हवं. सातत्य असताना तुम्हाला बिझनेस करताना त्याची किमान तुम्हाला काय बिझनेस करायचा आहे, म्हणजे अगदी छोट्यातलं छोटं, अगदी काडेपेटीची बॉक्स जरी विकायचं असेल तरी त्याचं इन आउट तुम्हाला सगळं माहिती हवं. त्या व्यवसायात तुम्ही जर पाऊल ठेवताय तर त्याचं सगळं रॉ मटेरियल पासून त्याचं B2C सगळं माहिती हवं. किमान तो एक ग्राउंड वर्क करणं गरजेचं आहे, तो जुजबी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सातत्य. आणि चुकणं काहीच हरकत नाही, चुकून शिकतो आपण त्यातून. व्यवसायासाठी फायनान्स कसा उभा करायचा? आता खरं खूप म्हणजे VC आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, हे सगळं आहे. तरी पण मला असं वाटतं ना की ट्रॅडिशनल वेने जर तुम्ही अगदी सुरुवात करत आहात तर सेल्फ फंडिंग कधीही बेटर पडतं. कारण जेव्हा इन्व्हेस्टर किंवा इन्व्हेस्टमेंट फंडिंग होतं, रेझिंग होतं, तेव्हा कुठे ना कुठे मर्यादा येतात. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागतं, त्या चौकटीत बसावं लागतं. ते म्हणतील तसा बिझनेस ग्रो करावा लागतो किंवा चेंजेस करावे लागतात. ती प्ले म्हणजे खेळण्यासाठी ते मैदान मोकळं नाही राहत तुमच्याकडे, तुम्ही अडकून पडता. त्यामुळे सेल्फ फंडिंग माझ्या दृष्टीने कधी पण बरं पडतं. आणि मग एका सर्टन स्टेजला तुम्ही गेल्यानंतर मग फंड रेझिंग वगैरे हे सगळं विचार करू शकता. पण 0 to 1 नेण्यासाठी तरी
स्वतःचं शिका आणि कोणी तुम्हाला बुली करू नये, कोणी तुम्हाला फसवू नये, यासाठी जसं मी म्हटलं ग्राउंडवर खूप गरजेचं आहे. अभ्यास करणं, अभ्यास करत राहा. युट्यूब अल्गोरिदम मध्ये काही चेंज झाला तर त्याचा व्यवसायावर कसा परिणाम होतो? मला असं वाटतं ना, युट्यूब अल्गोरिदम पेक्षा आहे ना, तुम्ही कसं परसिव्ह करताय. कुठलाही डिजिटल मीडिया, मग ते यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, प्रत्येक प्लॅटफॉर्मचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि पॉझिटिव्ज आहेत. आणि युजर बेस लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही जो बिझनेस करताय. सपोज माझा बिझनेस आहे की हेअर ॲक्सेसरीज किंवा स्किन ट्रीटमेंट किंवा स्किन केअर, त्याचं ऑडियन्स बेस तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की ते माझा ऑडियन्स बेस इंस्टाग्रामवर आहे. कारण हे सगळं प्रॉडक्ट कन्झ्युम कोण करतं तर यंग ऑडियन्स. त्यामुळे आता फक्त यूट्यूब पुरतं मर्यादित न राहता हे तीनही प्लॅटफॉर्म समजून घेतले पाहिजे. असं नाही की बाकी प्लॅटफॉर्म नाहीच वापरले पाहिजे, पण कुठला प्लॅटफॉर्म, त्याचा रिच, त्याचा युजर बेस, त्याचा एज ग्रुप कुठला आहे हे समजून घेऊन, कुठल्या डेमोग्राफिक्स म्हणजे कुठल्या सिटीपर्यंत त्याचं रिच आहे हे सगळं लक्षात घेऊन अभ्यास करून, आता वेगवेगळी साधनं आहेत हे सगळं शिकायचं. त्यामुळे यूट्यूबचं एक YT शॉर्टचा ऑडियन्स बेस पूर्ण वेगळा आहे. Tier 2 Tier 3 सिटीज आहे. फुल लेंथला मिड एज ग्रुप जास्त यूट्यूबला ऍक्टिव्ह आहे. बरोबर. सो हे सगळं लक्षात घेऊन अल्गोरिदमला एक्सक्यूज न देता हे कसं तुम्ही इफेक्टिव्हली शिकू शकता. मग यासाठीचं हवे ते शॉर्ट कोर्सेस किंवा आता स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट भरपूर आहे. तो हे सगळं, किंवा जसं तुम्ही एक कोच करता, सरांकडे या, सारथी नाव आहे त्याचं कोर्स. येस, असं हा कोर्स की हे शिका. आता साधनं आहेत, आता साधनं नाही असं नाही. त्यामुळे हे तीनही प्लॅटफॉर्म आहेत, हे आत्मसात करा की हे वापरायचे कसे, कुठल्या एज ग्रुपसाठी तुमच्या प्रॉडक्टला कुठलं सुटेबल आहे आणि ते कसं इफेक्टिव्हली आपण वापरू शकतो. एक तुमचं अंतिम व्यावसायिक स्वप्न काय आहे? एक फूड ब्रँड की एक मीडिया कंपनी की अजून वेगळं काही? लॉंग टर्म तर आहे की मराठी खाद्य संस्कृती आणि त्याच्या अभ्यासासाठी वाहून घ्यायचंय. त्यामुळे डाऊन द लाईन ते असेल. बाकी आमची टीम आहे हे सगळं सेटअप करण्यासाठी. सो मधुराज रेसिपी क्लब जे आम्ही आता सुरू केलं आहे, की ज्यामध्ये क्लब इन द सेन्स काय की कट्टा, की जिथे मराठी माणसं एकत्र येतील आणि त्या निगडीत सगळं. मग आता आम्ही सुरुवात युटेन्सिल्स पासून केली. मग डाऊन द लाईन तिथे कोर्सेस असतील, बाकी बऱ्याच गोष्टी असतील. म्हणजे हा जो अभ्यास चाललाय त्या रिलेटेड स्टडी मटेरियल असेल, व्हिडिओज असतील. सो एक वन स्टॉप सोल्युशन किंवा एक प्लॅटफॉर्म की जिथे तुम्ही मराठी पदार्थ, मराठी खाद्य संस्कृतीबद्दल A to Z सगळं तुम्हाला तिथे मिळेल. हे एक लॉंग टर्म व्हिजन किंवा गोल आहे. आणि इव्हेंच्युअली डाऊन द लाईन जेव्हा, आता नवरा माझा फुल टाइम वर्किंग आहे, सो नवऱ्याचं रिटायरमेंट गोल आहे की आपण मग एखादं रेस्टॉरंट मराठी खाद्य पदार्थांचं वगैरे. खूप चालेल, कारण तुमचं नावच एवढं मोठं झालंय. काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. पुरणपोळी की मोदक? पुरणपोळी. पिठलं भात की वरण भात? वरण भात. घरगुती मसाला की तयार मसाला? घरगुती. लाटणं हातात घेणं की कॅमेरा हातात घेणं? अधिक मजा कशात येते? लाटणं. सगळीच मजा ना, लाटण्याने लाटायला पण आणि बाकी पण बरेच उपयोग असतात. युट्यूब की इंस्टाग्राम? युट्यूब. आणि तुमचे गुरु कोण आहेत? म्हणजे बऱ्याच वेळेला आपले गुरु असतात. सो तुम्ही हा एवढा उंचीवर आलात, प्रत्येकाचा गुरु असतो, तर तुम्ही कुठल्या रोल मॉडेल जसं मानता त्याला? मला वाटतं आयुष्यातले आपल्या सगळ्यात पहिले गुरु असतात ते आई वडील. अर्थातच त्यांच्याकडून बरंच शिकले की एक पेशन्स ठेवणं, सातत्य राखणं, कष्ट करणं, हे सगळे गुण त्यांच्याकडून आले. आणि पुढे म्हणाल तर चाणक्य मंडळ परिवारचे अविनाश धर्माधिकारी सर. आणि मी अगदी वयाच्या 17व्या वर्षापासून त्यांना रिगरसली फॉलो करते. म्हणजे तेव्हा सरांचे खूप सत्र व्हायचे आणि तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती की तिथे जाऊन मी शिकेल. म्हणजे उठलं की माझा छंद होता. पहाटे 6ला घर सोडायच्या आधी वृत्तपत्र असायचं, तिथे बघायचं की सरांचं आज कुठे काय आहे. मग ते एक फ्री सत्र त्यांचे असायचे कायम, तर तिथे जाऊन बसायचे. मग अशी त्यांची सत्र करून 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 म्हणजे सर इज द, म्हणजे
शब्दात वर्णन नाही करता येणार, पण एक गोष्ट सांगते, त्यांचंही आता युट्यूब चॅनल आहे. तेव्हा मी ऑफलाईन सत्र अटेंड करायचं. माझ्यासाठी आता युट्यूबवरून शिकता येतं. जिनियसची जोपासना अतिशय उत्तम त्यांचं युट्यूबवरचं एक व्याख्यान आहे. तर असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही कुठल्याही समस्येला सामोरं जात असाल तर डोळे मिटायचे, भगवद्गीतेतलं कुठलंही पान काढायचं आणि त्यावर त्या समस्येचं सोल्युशन मिळतं. तसं माझ्यासाठी चाणक्य मंडळ परिवाराचं युट्यूबचं चॅनल आहे. मला असं कधी असं सेटबॅक आल्यासारखं वाटलं किंवा आता खूप दमली आहे, थकली किंवा काही प्रश्नाचं उत्तर नाही सापडत आहे की मी युट्यूब चॅनलवर जाते, सरांचं व्याख्यान ऐकते. नवीन कंटेंट क्रिएटरला तुम्ही काय सल्ला द्याल? कारण बरेच कंटेंट क्रिएटर जो जुनूनमध्ये चालू करतात 3-4 महिन्यातच त्यांना अपेक्षा असते पैसे मिळवा आणि मध्ये फ्रस्ट्रेट होऊन बंद करून टाकतात. तर अशा कंटेंट क्रिएटरला तुम्ही काय सल्ला द्याल? आता एक गोष्ट आहे की तुम्हाला करायचं काय आहे, म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन कशासाठी करायचं, तुमचं पॅशन काय आहे आणि एंड गोल काय आहे. कारण आता हे सगळं माहिती आहे लोकांना, कॉन्टेंट क्रिएशन आहे, इथून अर्निंग मिळतं, तिथून नाही मिळत, इथून रीच मिळतो, ही सगळी माहिती आहे. तर पहिली गोष्ट की तुमचा एंड गोल काय आहे तो सेट करा. की नाही तुम्हाला फेमस व्हायचंय तर मग लिपसिंग केलं, हुक स्टेप केला, तुम्ही फेमस होता. नाही तुम्हाला एंटरटेनमध्ये इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला एज्युकेशन द्यायचंय तर एज्युकेशनल व्हिडिओज तुम्ही पोस्ट करू शकता तुम्हाला ज्या फील्डमध्ये आहे. किंवा एज्युकेशनमध्ये वेगवेगळे जॉनरे येतात, मग मेकअपचे ट्युटोरियल्स असतील, डिजिटल मार्केटिंग असेल, हाऊ टू बी अ युट्यूबर असेल, असे वेगवेगळे जॉनरे येतात. आणि ते मग सोडलं की मग इन्फॉर्मेशन बेस्ड, की काही माहिती, काही अपडेट्स, टेक्नॉलॉजीचे अपडेट्स, इन्फोटेनमेंट ज्याला म्हणतो, की इन्फॉर्मेशनमधून तुम्हाला सगळं लेटेस्ट आयफोन कुठला हे. आणि सगळ्यात बेस्ट अपकमिंग जॉनरे असेल यूट्यूबसाठी किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्म, फार्मिंग, शेती निगडीत जर तुम्हाला माहिती असेल, फार्मिंगची आवड असेल तर त्याचं जर कॉन्टेंट क्रिएट केलं ना तर एक अपकमिंग प्रॉमिसिंग जॉनरेमध्ये येतं ते. अच्छा. काम आणि स्वतःसाठी वेळ याचं संतुलन तुम्ही कसं राखता? इथे आल्यापासून जास्त सोपं झालंय, कारण सकाळी 8 वाजता सगळे घरातून बाहेर पडतात. नवरा, मुलं, त्यांच्या शाळेच्या वेळ, ते 8ला बाहेर पडले की माझं ऑफिशियल काम सुरू होतं. 8 ते 4 माझी वेळ आहे कामाची. मग त्यामध्ये शूट असेल तर शूटच्या दिवशी शूट होतं, प्लॅनिंगसाठी एक थोडा वेळ दिला जातो. ज्या दिवशी शूट नसेल त्यावेळेस अभ्यासासाठी किंवा ट्रॅव्हल असतं. सो 8 ते 4ची विंडो माझ्यासाठी असते. मग 4 वाजता मुलं एकदा परत आले की मग शटर बंद आणि मग उरलेला वेळ मुलांसोबत देता येतो. सो मला आई पण एन्जॉय करायला जास्त आवडतं, त्यामुळे मला घरासाठी वेळ द्यायला तितकंच आवडतं जितकं कामासाठी वेळ द्यायला. पती आणि आईवडिलांचा सहभाग व्यवसायात किती महत्वाचा वाटतो? मला वाटतं की खूप महत्वाचं असतं, कारण आपण ज्या लोकांसोबत राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्यांचं पाठिंबा, एनकरेजमेंट खूप खूप महत्वाचं असतं तुम्हाला कुठली, कारण तो एक सकारात्मक एक ऑरा किंवा ती लोक क्रिएट होतं आणि मग कामं करायला तुम्हाला तितकी एनर्जी किंवा ऊर्जा पण मिळतो. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. वेळापत्रकानुसार कंटेंट करता की इन्स्पिरेशननुसार? वेळापत्रक, प्लॅनिंग खूप महत्वाचं. यूट्यूब आणि इंस्टाग्राम याचा ऑडियन्समध्ये काय फरक आहे? भरपूर फरक आहे. यूट्यूब लॉंग फॉर्मॅटमध्ये येतं, म्हणजे 10 मिनिट प्लस व्हिडिओ. तर हे ऐकणारा किंवा हे बसून ऐकणारा ऑडियन्स बेस पूर्ण वेगळा आहे. म्हणजे ही पिढीच आपण म्हणू शकतो, कारण जनझीमध्ये तितकं पेशन्स नाही आहे इतकं लॉंग फॉर्मॅट बघायचं. त्यामुळे यूट्यूबचा ऑडियन्स बेस फुल लेंथ कॉन्टेंटचा पूर्ण वेगळा आहे, एज ग्रुप पूर्ण वेगळा आहे, डेमोग्राफिक्स पूर्ण वेगळे आहे, जिओग्राफिकल व्हेरिएशन पूर्ण वेगळे. यूट्यूब शॉर्ट्सचं अगेन Tier 2, Tier 3 सिटीमध्ये रीच जास्त आहे, तिथला ऑडियन्स बेस पूर्ण वेगळा आहे. इंस्टाग्रामचा ऑडियन्स बेस बऱ्यापैकी जनझी जास्त आहे, यंग ऑडियन्स, 15 ते 20 वयोगटातले, क्विक, आणि प्रत्येक 3 महिन्यात ते शिफ्ट होतं. प्रत्येक 3 महिन्यानंतर इंस्टाग्राम ॲडॉप्ट करावं लागतात, प्रत्येक बदल आत्मसात करावं लागतं, ते इतकं क्विक आहे इंस्टाग्राम. यूट्यूब अल्गोरिदम बद्दल तुम्ही काय सांगाल? यूट्यूब अल्गोरिदम थोडा अवघड पडतो क्रॅक करायला, कारण बरेच पॅरामीटर आहेत. एकतर तुमचं जॉनर कुठलं आहे,
त्या निगडीत तुमचा अभ्यास, त्या निगडीत कॉन्टेंट. आणि जेव्हा हा प्लॅटफॉर्म ग्रो होत होता ना, तेव्हा त्याची गरज होती की खूप सारं कॉन्टेंट टाकलं पाहिजे. पण आता हे वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, त्यामुळे या प्लॅटफॉर्मची रिक्वायरमेंट अशी नाही की तुम्ही आता डेली उठून दिवसातून 3-4 असं नाहीये. यूट्यूबला तुम्ही भले आठवड्यातून 2 व्हिडिओ टाका, 3 व्हिडिओ टाका, पण ते गेले पाहिजे. म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य हवं. टायटल त्याचं क्लिअर झालं पाहिजे, त्याची थंबनेल चांगली पाहिजे, त्याचं SEO छान झालं पाहिजे. हे सगळं अचीव केलं. त्याची टाइम फ्रेम की कुठल्या कॉन्टेंट किती वाजताच्या टाइम स्लॉटला चालतं याचा अभ्यास. आणि मग हे जर सगळं छान जुळून आलं तर मग अभ्यास तुम्ही कुठे करता? आता मी खूप वर्ष करते, त्यामुळे ते अनालिटिक्स मध्ये येतं की कुठल्या वेळेला तुमचं ऑडियन्स जास्त एंगेज असतं. पण तुम्ही इनिशियल म्हणजे 0 to 1 ला जात असाल तर एक्सपेरिमेंट करूनच ते लक्षात येतं. बोलीभाषेचा फायदा तुम्ही कंटेंट मध्ये कसा करून घेतला? मला असं वाटतं ना की खेळणं खूप सोपं पडतं, कारण आपलंच मैदान असतं, आपलेच बॅटर असतात, आपलेच बॉलिंग करणारे बॉलर्स असतात. त्यामुळे खेळायला खूप मजा येते. आणि मुख्य म्हणजे काय करायचं ना त्याची एक क्लॅरिटी राहते. आणि ते खूप आत्मीयतेने लोकांपर्यंत पोहोचवता येतं. हा खूप फायदा होतो की जे काही लोक जे चॅलेंजेस इंग्रजी भाषेत येतात, खुसखुशीत आहे, काय बोलणार इंग्रजीमध्ये, बरोबर, खमंग शब्दच नाहीये याला इंग्रजीमध्ये, चमचमीत नाहीये शब्द. स्पायसी काही चमचमीत सोबत नाही जात, स्पायसी म्हणजे तिखट. सो एक्सप्लोर करायला खूप मिळतं बोलीभाषेत. व्हिडिओची क्लिअरिटी तुमची एकदम उत्तम असते, व्हॉइस खूप छान असतो. तर कुठले गॅजेट्स वापरता तुम्ही? एक प्रॉपर DSLRचा सेटअप आहे. तर त्यामध्ये मॅक्रो लेन्स आहेत, ज्या काही रिक्वायरमेंटच्या आहेत, मॅक्रोपासून वाईड लेन्सपर्यंत सगळ्या असतात. कॅमेरा बेस चांगला आहे, कॅननचे कॅमेरा वापरतो. आता अलीकडे 4K ला शिफ्ट करतोय आम्ही, जे येत्या काही महिन्यात बघायला मिळेल. आणि गेले काही महिने आम्ही व्हर्टिकल फॉर्मॅट एक्सप्लोर करत होतो, तो आयफोनवर करत होतो. अच्छा, आयफोनमध्ये पण हल्ली चांगली क्वालिटी येते. अजून कोणत्या रिजनल पदार्थांवर तुम्ही काम करत आहात? मेन प्रामुख्याने मराठीमध्ये 5 प्रादेशिक खाद्यसंस्कृती येते. पण जशी महाराष्ट्रात येते तसे भारतीयमध्ये पण येते. म्हणजे अगदी दक्षिण भारतात जरी गेला तरी आंध्रची खाद्यसंस्कृती वेगळी आहे, तमिळची वेगळी आहे. सो ही सगळी मल्याळम म्हणजे केरळाची वेगळी आहे. हे सगळं व्हेरिएशन बघायला मिळतं. त्यामुळे हा एक 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 करत हे शिकणं. आणि एडिटिंगसाठी कुठले सॉफ्टवेअर वापरता तुम्ही? सो एडिटिंग आता वेगवेगळे एडिटर आहेत, तर मोस्टली ॲडॉब यूज होतं. थँक्यू व्हेरी मच मधुराताई, तुम्ही आज कोच किरण पाटील या बिझनेस पॉडकास्ट शोमध्ये आल्या आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, तुमचा प्रवास सांगितला. आणि निश्चितच सगळ्या महाराष्ट्रातील महिला ह्या मोटिवेट झाल्या असतील आणि नक्कीच ते काहीतरी नवीन सुरू करतील. आणि नक्कीच आपण दुसरा सेशन या ठिकाणी घेऊया, पार्ट 2. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचे खूप मनापासून धन्यवाद. एकतर तुम्ही वेळात वेळ काढून घेतला हा पॉडकास्ट आणि खूप छान बोलतं केलं, खूप छान छान प्रश्न विचारले. थँक्यू. मलाही व्यक्त व्हायला खूप सोपं गेलं त्यामुळे. सो मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. थँक्यू.